आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून काहीतरी आश्वासन देतो असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य त्यांनी केलंय। महायुतीचे आणखी एक मंत्री त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य, लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला देखील निवडून यायचं असतं म्हणून आम्ही देखील काहीतरी आश्वासन देतो, लोकांनी ठरवायचं असतं काय मागायचं आणि काय नाही ते, असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत रविकांत तुपकर जोडले गेलेले आहेत। तुपकरजी, आपण हे बाबासाहेब पाटील यांचं हे वादग्रस्त वक्तव्य ऐकलं असेल, त्यांचं म्हणणं आहे सध्या कर्जमाफीचा लोकांना नाद लागलाय, आपली प्रतिक्रिया? आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे भीक मागत नाही। या सरकारमधल्या लोकांच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे। यांनी शेतीमालाच्या भावामध्ये आम्हाला लुटलंय, त्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे। आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 रुपये आणि बाजारातला भाव मात्र 3,500 रुपये आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय। तुपकरजी, माफ करा, थोडंसं थांबवते। स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, तुम्ही म्हणताय लोकांना सध्या कर्जमाफीचा नाद लागलाय आणि तुम्हाला निवडून यायचं असतं म्हणून तुम्ही काहीतरी आश्वासन देतात, नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? मला असं म्हणायचंय की त्या जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा गावाला एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो। आपल्याला प्रगती करायचं असेल शेतकरी राजाला माझ्या, तर आम्हाला जसं कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाची धवल क्रांती झाली, एका कोल्हापूरमध्ये 20 लाख लिटर दूध गोकुळचं आहे, म्हणून आम्हाला मराठवाडा विदर्भामधल्या लोकांनी देखील दुधाकडे वळावं आणि आर्थिक क्रांती घडून आणावी। मग त्याच्यासाठी जो काही कर्ज पुरवठा लागतोय तर त्यांना देखील आपल्या बँकेने, अर्बन बँक आणि पतसंस्थाने द्यावी। हे मात्र कर्ज देत असताना ह्याला कर्जमाफी मिळत नाही, हे सर्वसामान्याचे गोरगरिबाचे पैसे आहेत। त्याच्या पाठीमागाला एवढाच हेतू होता, कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता आणि जे बोललं जाते ते करावं, ही अशी माझी भूमिका होती मॅडम। पण तुमची भूमिका आणि तुमची वक्तव्य यामध्ये काही साधर्म्य दिसत नाहीये। तुपकरजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुपकरजी, आपण ऐकलंच असेल बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलं? पाटील साहेब नमस्कार। मला असं वाटतं की आम्ही कर्जमुक्ती मागतोय, तर आम्ही भीक मागत नाहीये। आतापर्यंत जेवढी सरकार सत्तेमध्ये आली, आम्ही शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटलं गेलंय। आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारातला भाव 3,500 रुपये। आमच्यावर कर्ज होणार नाही तर काय होणार आहे? आणि आम्हाला कर्जमाफीचा नाद नाही लागला। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव जर सरकारने दिला ना पाटील साहेब, तर आम्ही तुमच्या दारात कधी कर्जमाफी मागणार नाही। 16 लाख कोटींचं केंद्र सरकारनं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, मग त्यांना नाद नाही लागला का? अशा पद्धतीने भीक नको पण पुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका। आज शेतकरी संकटात आहे पाटील साहेब, ऐका ना, माझं ऐकून घ्या ना। आज शेतकरी संकटामध्ये आहे, शेतकरी दुर्ल्या दुष्काळामध्ये भरडला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशी स्टेटमेंट करत असाल तर शेतकऱ्यांच्या जखमेवर हे मीठ चोळण्यासारखं आहे। आपण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे शेतकऱ्यांची। केली ना, मी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्या दिलगिरी व्यक्त करण्याचं काय त्याच्यात आहे? मी स्वतः शेतकरी आहे। मला काय वाटतं सरकारमधल्या मंत्र्यांनी दिलासादायक वक्तव्य करणं आवश्यक आहे। हो, ही जी योजना आहे दूध कर्ज द्यायची आपल्याला, हे कर्जमाफीमध्ये बसणार नाही, एवढंच म्हणलं होतं मी। नाही, कर्जमाफीचा नाद लागलाय याचा अर्थ आम्ही वारंवार भीक मागतोय सरकारला, असा त्याचा अर्थ होतो साहेब? नाही, माझा म्हणणं आहे साहेब, तुम्हाला देता येत नसेल ना तर देऊ नका, पण किमान आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका। नाही, आणि कर्जमुक्ती तुम्हाला करावी लागेल। काहीतरी आश्वासन देतो असं देखील तुम्ही म्हटलंय बाबासाहेब पाटील। काय? निवडून यायचं असतं म्हणून काहीतरी आश्वासन देतो। ऐका की ते पुढचं बघा ना, अजून काय म्हणलंय तुम्ही? लोक मागतेत काय त्यांनाही कळत नाही आणि मग त्या परिस्थितीमध्ये माणूस काहीतरी बोलून जातोय, मग आम्ही जे बोललोय ते करावं लागेल आणि करायचं तेच बोलावं लागेल, ही बघा ना मॅडम। म्हणजे तुम्ही काहीतरी बोलायचं म्हणून निवडणुकीमध्ये सातबारा कोरा बोलला असा त्याचा अर्थ होतो पाटील साहेब? नाही, होत नाही। असं शब्दाचा विपर्यास करू नका। या तिन्ही पक्षाच्या लोकांनी आश्वासन दिलंय सरकारमध्ये, सरकार निवडून यायच्या आधी कर्जमुक्ती करू, आणि आता तुम्ही उलटी भाषा करत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी कदापि खपून घेणार नाही, कदापि खपून घेतला जाणार नाही। ओके, बरं। बाबासाहेब पाटील आणि रविकांत तुपकर, तुम्हाला दोघांचेही धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी किंवा ही सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी। तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी केलं।
मात्र माझी भूमिका तशी नव्हती, माझं वक्तव्य तसं नाही, असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे.